महाराष्ट्र शासनाचा जो शिवछत्रपती अवॉर्डचा GR आलेला आहे, मला असं वाटतं महाराष्ट्र शासन जे सध्या GR काढतंय हे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनला विश्वासात न घेता, त्याचबरोबर ह्या GRने इफेक्टेड ज्या काही राज्य संघटना आहेत त्यांनाही विश्वासात न घेता काढते आणि मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्र राज्य हे 1 नंबरवरती आहे स्पोर्ट्समध्ये आणि या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे आता काम आहे ते चुकीचं आहे। जे काही खेळाडूंवरती अन्याय होतोय, जे काही 7-8 खेळ जे आता या ठिकाणी पुरस्काराच्या यादीतून वगळले आहेत, मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे। कॅरम असो किंवा बाकीचे आपण खेळ लहानपणापासून खेळत आलो आणि आज ते खेळ चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, तर मला असं वाटतं की याचा पुनर्विचार होणं फार गरजेचं आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून या संदर्भामध्ये जी काही मदत, जे काही पाठपुरावा किंवा जे काही शासनाकडे या गोष्टी मांडून पुन्हा एकदा आपल्याला कसं पुरस्कार सुरू करता येतील किंवा मदत या संघटनांना आणि खेळाडूंना कशी येईल त्यासाठी डेफिनेटली आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि महाराष्ट्र राज्य आज 1 नंबरला आहे, हे आपलं 1 नंबरला कसं राहील आणि चांगल्या पद्धतीने कसं काही महाराष्ट्राचे खेळाडू देशामध्ये आणि देशाच्या बाहेर नावलौकिक करतील या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।